नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायचं आहे की कला आणि अद्वैतने आता त्यांच्या लग्नाची अनाउन्समेंट सगळ्या घरासमोर केलेली आहे, चांदेकर कुटुंबासमोर केलेली आहे. म्हणजे ॲक्च्युली ती अनाउन्समेंट नव्हती, ती विचारणा होती. त्यांना सगळ्यांचे मतं हवे होते, म्हणून त्यांनी इतरांची मतं घेण्यासाठी हा विचार मांडला. आणि आता घरात आबांनी त्या विचाराला सहमती, अनुमती दर्शवलेली आहे. आणि घरातले सगळे माणसं रेडी झालेले आहेत त्यांच्या लग्नाला. म्हणजे त्यांना पुनश्च लग्न करायचं असतं ना एकमेकांशी, सो तर सगळे रेडी झालेले आहेत. आता होतं काय माहितीये का, लगेच सरोज काय म्हणते की अद्वैत, तुझा हा जो निर्णय आहे तो मला खरंच खूप आवडलाय. म्हणजे मला मान्य आहे. हे बघ, लग्नानंतर मला माझ्या सुनेला स्वतःहून लक्ष्मीच्या पावलांनी, म्हणजे स्वतः ओवाळून लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आणायचंय. असं म्हणत आता सरोज कलाच्या जवळ येते, कलाचा हात आपल्या हातात घेते आणि तिला म्हणते की कला, जा तू तुझ्या माहेरी आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरी ये आणि मी तुझी वाट बघेन. हे कला आता थोडीशी लाजते आणि लगेच म्हणते की मी जरा आलेच, बॅग भरून आलेच आई. असं म्हणत कला आता तिच्या खोलीत जाऊ लागते. आणि इकडे अद्वैतला मात्र हे मान्य नसतं की कला माहेरी जाते. अद्वैत लगेच म्हणतो की पण खरे आपण ऑफिसला जाऊयात, म्हणजे येताना ऑफिसला येत जा मग. म्हणजे आपल्याला ऑफिसला जावं लागेल, केळकरांचे डिझाईन्स फायनल करायचे आहेत आपल्याला. म्हणजे हो, ठरलं होतं तसं. तेव्हा कला म्हणते अरे हो खरंय. लगेच संगीता म्हणते की बरं मग ठीक आहे चालतंय ना, या आजच्या दिवसात तुम्ही इकडे ठेवून घ्या तिला, मी संध्याकाळी येते तिला घ्यायला. काय कले? कला म्हणते हो चालेल. आता असं त्यांचं डिस्कशन होतं. लगेच आता संगीता म्हणते चला आबाजी येऊ मी. तेव्हा आबा म्हणतात की हो या. असं म्हणत आता संगीता तिथून निघू लागते. संगीता निघूनही जाते. जाताना कलाला बाय बाय करते, कला तिला बाय बाय करते आणि संगीता आता फायनली तिच्या घरी जाते. कला लगेच सरोजला म्हणते की मी जरा आलीच. कला लगेच आता तिच्या खोलीत जाऊ लागते आणि अद्वैतपासून ती लाजत जात असते, कारण अद्वैत तिच्याकडे बघत असतो. तितक्यात कला पुढे जाईल तितक्यात मागून रोहिणी येते तिची बॅग घेऊन दरवाजातून आणि म्हणते सोहू. आता सोहू हे नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडचं पाणी पडतं आणि सगळे मागे वळून बघतात. दरवाजात त्यांना अनामिका उभी दिसते. अनामिका बॅग घेऊन आलेली असते, पर्स घेऊन आलेली असते, म्हणजे राहणे के इरादे से आई है वो, राहण्याच्याच हेतूने आलेली असते ती. सो ती आता आवाज देते सोहू. सगळे तिच्याकडे पाहून स्तब्ध होतात, आनंदी पण होतात काही लोक, काही जण शॉकिंग, काही जण एकदमच हॅपनिंग. आता याला काय म्हणावं कोणास ठाऊक. पण तिला आलेलं बघून रजनीला मात्र आनंद असतो झालेला. अनामिका आता लगेचच पळत येते आणि सोहमला मिठी मारते. आणि सोहम तिला काही भाव पण देत नसतो, ती सोहमला मिठी मारते आणि म्हणते सोहू माझ्या लक्षात आलंय की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सोहमचे दोघं हात आपल्या हातात घेऊन ती असं म्हणत असते. आणि या गोष्टीची प्रत्येकाला खुशी असते, सगळेजण खुश होत असतात. कला, अद्वैत, रजनी, म्हणजे त्यांना असं वाटतं की चला हा पण संसार मार्गी लागतोय हळूहळू. तर अनामिका पुढे म्हणते की सोहू, अरे माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि कितीही काहीही झालं ना तरी तू नवरा आहेस माझा आणि हे माझं कुटुंब आहे, आपली फॅमिली आहे. मी नाही राहू शकत तुम्हा सगळ्यांशिवाय. सोहू असं म्हणत ती वारंवार त्याला मिठ्या मारत असते आणि तो तिला भाव द्यायला तयार नसतो. लगेच आता रजनी तिथे येते, अनामिकाला जवळ घेते. आता अनामिका रजनीला पण मिठी मारते. अद्वैत खुश आहे, कला खुश आहे. आता अनामिका रोहिणीकडे बघते आणि अशी इव्हिल स्माइल देते रोहिणीकडे बघून, त्यानंतरून राहुलकडे, नैनाकडे बघून. आता रोहिणी आता मजाच होऊन गेली. लगेच आता आबा इकडे मनोमन म्हणत असतात की चला कला आणि अद्वैतचं सुद्धा नीट होत आहे. पण त्यातल्या त्यात अनामिका सुद्धा परत आली. नाही म्हणायला राहुल पण परत आलेला आहे. म्हणजे तुळशीने दिलेला संकेत बरोबर होता. शापाची दाहकता जराशी कमी झालीये. या घरात पुन्हा संसारांची वेल फुलायला लागली आहे. अंबाबाई तुझी कृपा अशीच राहू दे बाई आमच्यावर, असं आबा वारंवार देवी आईला प्रार्थना करत असतात. तर दुसरीकडे आता म्हणजे थोड्या वेळाने कला तिच्या खोलीत असते गेलेली आणि तिची बॅग भरत असते. कला तिची बॅगमध्ये एक साडी टाकत जाते आणि अद्वैत तिला त्रास देत असतो. अद्वैत तिची एक साडी बाहेर काढत असतो. म्हणजे थोडक्यात अद्वैत तिच्यावर जरासा नाराज असतो आणि असा लहान मुलांसारखे नखरे करत असतो. कला आता म्हणते चांदेकर काय लावलंयस रे. आता लगेच कला दुसरी साडी टाकते, तो ती पण साडी बाहेर काढून ठेवतो सुटकेसमधून. आता कला तिसरी साडी टाकते, तिला दुसरी साडी पण नाही, पहिली साडी पण गायब दिसते. आता कला म्हणते चांदेकर काय चाललंय तुझं, त्या साड्या दे बरं इकडे मला. तेव्हा साड्या दे बरं इकडे. आणि असं का करतोयस तू, आपणच ठरवलं ना परत लग्न वगैरे करायचं, तूच बोलवलंस ना आणि माझ्या आईला. आणि एक मिनिट, तू खाली काय कारण दिलं होतंस, कोण केळकर, कुठली डिझाईन्स. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं आता मी काय करू,
मला जे नाव सुचलं ते मी घेतलं. आणि असंही आपण ऑफिसला काम करतोच ना. आणि मला तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे. लग्नाची केवढी तयारी असते, केवढी कामं असतात, ती सगळी काय मी आता एकट्यानेच करायची का? तू नको का माझ्या मदतीला? तेव्हा कला म्हणते, अच्छा मिस करशील मला? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही अजिबात नाही. तू करणार आहेस का मला मिस? तेव्हा कला म्हणते, अद्वैत म्हणतो, नाही करणार. तेव्हा कला म्हणते, अजिबात नाही. आता दोघं मिळून ते हसू लागतात. दोघांमध्ये विनोद होतात, दोघं हसतात. आता अद्वैत म्हणतो, बरं चल मी तुला मदत करू लागतो. आता अद्वैत तिला पॅकिंग करायला मदत करू लागतो. कला म्हणते, कसे आहोत ना आपण चांदेकर? म्हणजे त्यानंतर आपण दोघांनी मनापासून सगळी कर्तव्य पार पाडली, पण तेव्हा आपण एकमेकांना अजिबातच आवडत नव्हतो. तेव्हा आता दोघेही फ्लॅशबॅकमध्ये जातात. जेव्हा अद्वैत म्हणालेला असतो, हे लग्न मी फक्त आणि फक्त माझ्या आबांसाठी करतोय, आणि इकडे कला म्हणालेली असते की मी पण हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी करते. दोघांनाही तो फ्लॅशबॅक आत्ताच्या घडीला आठवून खूप हसू येत असतं. कला म्हणते की ना मला तुझ्याबद्दल काही वाटत होतं ना तुला माझ्याबद्दल काही वाटत होतं, पण आता आपण पुन्हा लग्न करतोय. आता आपलाही संसार सुरू होणार, आपण एकत्र येणार, या विचारानेच माझ्या पोटात इतकी फुलपाखरं उडतात की काय सांगू. तितक्यात आता अद्वैत म्हणतो, आपले सुद्धा मग आता इथून पुढे कपल गोल्स असतील. कला म्हणते, चांदेकर मी लहान असताना जेव्हा जेव्हा आईबाबांकडे बघायचे ना, तेव्हा ते कायम धावपळीतच असायचे रे. म्हणजे सतत आमच्या मागे असायचे. आई कामात असायची घरातल्या, बाबा बाहेरची कामं करत असायची, आणि आमची परिस्थिती तशी बेताशीच होती. त्यामुळे दोघांची फार धावपळ व्हायची. म्हणजे खरं सांगायचं अगदी शब्दशः तर हातातोंडाची गाठ घालताना दोघांचीही तारांबळ उडायची. तुला माहिती, मी त्या दोघांना कधीच रोमॅन्टिक होताना नाही बघितलं. म्हणजे प्रेम व्यक्त करायचे, ते एकमेकांच्या नजरेतून एकमेकांना आधार द्यायचे, असं वेगळं असं रोमॅन्टिक कधीच नाही बघितलं. बाबा आईसाठी कधी कधी येताना बाजारातून गजरा मात्र आणायचे, आणि मग जेव्हा जेव्हा ते गजरा आणायचे तेव्हा आई खास त्यांच्यासाठी तयार व्हायची. म्हणजे जुनी साधी साडी नेसून पावडर कुंकू करून जेव्हा ती बाबांसमोर यायची, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं बारीक हसू तिच्या डोळ्यात चमकायचं. कधी कधी बाबा खूपच दमून यायचे. आई त्यांना पायाला तेल लावून देते असं म्हणायची. बाबा नको म्हणायचे, पण मग बाबा झोपल्यानंतरून आई त्यांना पायांना तेल लावून द्यायची. कला आता तिची पुढची साडी सुटकेसमध्ये ठेवायला घेते, आणि तिचे दोघं हात खाली असतात. तेव्हा अद्वैत तिच्या दोघा हातांवर हात ठेवतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, यालाच रोमॅन्स म्हणतात ना खरे? ती म्हणते, यापेक्षा रोमॅन्स असा वेगळा काय असतो? तेव्हा अद्वैत म्हणतो, आपल्याला सुद्धा अशा असंख्य मेमरीज क्रिएट करायच्या, हो ना? तेव्हा कला लगेच आपले हात मागे घेते, हसते आणि म्हणते, चांदेकर आपलं सहजीवन कसं असेल रे? म्हणजे तू काय काय करशील माझ्यासाठी? तेव्हा अद्वैत म्हणतो, आता जगात अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी मला जमत नाही किंवा मी करू शकत नाही. आता नेहमीचे डायलॉग्स आहेत त्याचे, मला पाठवून गेलेले आहेत. कला सुद्धा आता काय करते, सुटकेसमधली एक साडी घेते आणि त्याला मारून फेकते. आता अद्वैत म्हणतो, अगं मला मारते कशासाठी आहे तू? तेव्हा कला म्हणते, पुन्हा तेच डायलॉग्स मारतोयस, हे काय आता तू आयुष्यभर ऐकवणार आहेस का मला? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो जे आहे ते आहे ना, खरं आहे, सत्यवचन आहे. अरे मारतेस काय पण तू सुद्धा काय मला आयुष्यभर असेच मारत राहणार आहे का लग्नानंतर पण? हे घे तुझ्या साड्या. तेव्हा कला म्हणते, आधी सांग मला तू माझ्यासाठी काय काय करणार आहेस ते. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय करेन म्हणजे? करेन मी ते, तू तुझं कपाट नीट लावतेस की नाही ते बघेन, कपड्यांच्या नीट घड्या करतेस की नाही ते बघेन, सकाळी वेळेवर तयार होतेस की नाही ते बघेन, तू पांघरुणाची घडी नीट करते की नाही, एकही सुरकुती त्यावर पडत नाही ना, हे सुद्धा बघेन. तेव्हा कला म्हणते, अच्छा म्हणजे असं लक्ष ठेवणार आहेस तू माझ्यावर, हुकूम गाजवणार आहेस तू माझ्यावर? आता लगेच ते दोघं साड्यांनी मारामाऱ्या करू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं तू गोष्टींवर साड्या का उगारतेस माझ्यावर? कला म्हणते, दादागिरी करतोयस तू, दादागिरी करतोयस? काय चाललंय तुझं? असं वागणार आहेस तू माझ्याशी, असं वागणार आहेस? असं त्यांचं चाललेलं असतं, आणि आता नेमकं त्यांच्या पायात पाय अडकतो आणि ते दोघं एकमेकांच्या अंगावर पडतात. आता कला खाली अद्वैतीच्या वरून अंगावर पडतो. तेव्हा आता त्यांच्यात जवळीक होते थोडीशी. अद्वैतीला म्हणतो, काय वागायचं, कसं वागायचं याच्याशी मला बिलकुल फरक पडत नाही, कारण मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, मला आयुष्यभर तुझ्याबरोबर जगायचं आहे. मग कुठलाही एक क्षण नाही, तर तुझ्याबरोबर मला आयुष्यातला प्रत्येक क्षण जगायचा आहे, अगदी अख्खं म्हातारं होईपर्यंत. तुला खूप इरिटेट करायचं आहे, आणि तू इरिटेट झाल्यावर तुझ्या नाकाचा शेंडा लाल होईल तो बघत बसायचा आहे. तर कला अद्वैतला जोरात मागे उठते आणि पळत सुटते, म्हणजे लाजून जाते ती तिथून, म्हणून ती पळत सुटलेली असते. आता अद्वैत म्हणतो, अगं खरे थांब, खरे कुठे निघालीस? अरे आता अद्वैत तिच्याकडे बघून हसत असतो, आणि हसता हसता त्याचं लक्ष जातं तिच्या सुटकेसकडे, बॅगकडे. तो म्हणतो, आता बॅग काय मी एकट्यानेच भरायची आहे का बरं? हेच करावं लागणार आहे आयुष्यभर.
तर अद्वैत खाली बेडवर बसतो आणि म्हणतो आणि मी करणार तुझ्यासाठी, असं तो हसत हसत बोलतो आणि तिची बॅग पॅक करून देतो. आणि दुसरीकडे संगीता आता घरी आलेली असते आणि संगीता नाचत असते मस्त ते गाणं गात गात. आज आनंदी आनंद झाला, किती सांगू मी सांगू कोणाला. ती गोल फिरून फिरून नाचत असते, तिची पर्स टाकते, इतकी छान डान्स करत असते की मागून आता दिनकर येतो. तो तिला बघतो नाचताना आणि लगेच तिथे येतो. तो म्हणतो काय ग संगे, काय झालं एवढं. आता संगीता त्याच्यासोबत नाचू लागते, संगीता त्याला घेऊन नाचू लागते. आता दिनकर म्हणतो अगं काय झालंय नाचायला तुला. तेव्हा लगेच संगीता म्हणते अहो लग्न ठरलंय लग्न. लगेच आता दिनकर म्हणतो पालत्या घड्यावर पाणी. आता परत आपल्या काजलच्या लग्नाच्या मागे लागलीस का तू, आणि कुठला पोरगा गाठला आता. तेव्हा संगीता म्हणते हो काही काय बोलताय, अरे काजल नाही आपल्या कलेचं लग्न ठरलंय. तेव्हा दिनकर म्हणतो का काय बोलतेस तू, हां आता आता काय आपल्या कलाचं दुसरं लग्न करायला लागलीस का तू दुसऱ्या मुलाशी. तेव्हा संगीता म्हणते त्याच मुलाशी करते लग्न. तेव्हा संगीता आता असं बोलल्यानंतर दिनकर म्हणतो अगं तू काय बोलतेस, तुला तरी सुधारतंय का. तेव्हा संगीता म्हणते हो ऐका तर, मी चांदेकरांकडे गेले होते ना तेव्हा तिथे एक गोड बातमी कळली की आपली कला आणि जावई बापू पुन्हा एकदा लग्न करताय. आता ही न्यूज ऐकून दिनकर खूप खुश होतो आणि संगीता पुन्हा गोलगोल फिरून नाचू लागते. ती म्हणते खूप आनंद झालाय मला. दिनकर म्हणतो काय सांगतेस काय. लगेच संगीता म्हणते हो हो तर आपल्या कलेचं लग्न कसं झालं होतं तुम्हाला माहिती आहे ना. सगळंच विस्कटलं होतं, दोघांची पण मनं जुळली नव्हती, दोघं पण एकमेकांच्या विरोधात होते. पण आता दोघं चक्क एकमेकांच्या प्रेमात पडलेत. म्हणून त्या दोघांनीही असं ठरवलं की आता पुन्हा एकदा लग्न करायचं आणि सगळी आधीची कसर पूर्ण करून टाकायची. दिनकर म्हणतो वा वा केवढी मोठ्या आनंदाची गोष्ट सांगितली आहेस तू संगे. हे बघ मागच्या टायमाला आपण लग्नासाठी फार काही करू शकलो नव्हतो, पण आता ते पुन्हा लग्न करतायत तर आपण जास्त तयारी करूयात, म्हणजे 4 दागदागिने त्यांच्या अंगावर घालूयात. काय वाटलं तुला, कसं वाटतं तुला. तेव्हा संगीता म्हणते अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. संगीता पुन्हा नाचू बागळू लागते. ती पुन्हा म्हणते मला खूप आनंद झालाय. आणि संगीताचा असा आनंद बघून लगेच दिनकरला पण आनंद होत असतो. पण दुसरीकडे इथे आता काय होतं माहितीये का, हे जे खलनायक आहेत ना यांची महामालिका चाललेली आहे रोहिणीच्या बेडरूममध्ये. रोहिणी, अनामिका, राहुल आणि नैना चौघही काय माहिती काय उद्योग करतायत, बडबड करतायत खरं काहीतरी, नाहीतर रचत असतील नेहमीप्रमाणे नवीन कारस्थान. दुसरं येतं तरी काय त्यांना. आता शेवटी काय कुत्र्याचं शेपूट तुम्ही नळीत घाला, पायपात घाला किंवा त्याला बांधून ठेवा, ते वाकडंच राहतं. आता आणि त्यात त्यांच्यात ते ऑलरेडी ह्या दोघं त्यात रोहिणी आणि नैना, त्यांच्यामध्ये राहुलची भर पडली. आता राहुलची भर काही कमी नव्हती, तितक्यात अनामिकाची भर पडली. आता चांगलीच वादावादी होणार आहे घरात. नैना आता या सगळ्यांना म्हणते की ही करायला काय वेडबीड लागलंय का, काय तर म्हणे पुन्हा लग्न करायचंय, बालिशपणा चाललाय सगळा. राहुल म्हणतो जाऊ दे ना, आपण आपलं काम करायचं, आपलं काम महत्वाचं आहे आणि आपला फोकस महत्वाचा आहे. अनामिका म्हणते एक्झॅक्टली, या घरातल्या सगळ्यांना शून्यावर आणायचंय. आता यांची सरताज रोहिणी म्हणते आता आपण सगळ्यांनी मिळून या चांदेकरांना अद्दल घडवायची आहे, कारण आता आपली चौपट झालेली आहे. तर रोहिणी हात पुढे करते आणि रोहिणीच्या हातावर सगळेजण एक एक करून हात ठेवतात. सर्वप्रथम राहुल, नैना आणि मग अनामिका. तर दुसरीकडे आता यांचं इकडे षडयंत्र चाललेलं असतं आणि इकडे कला जी तुळशीजवळ असते आणि तुळशीच्या मंजिऱ्या तोडत असते. आणि इकडे लगेच आबा रजनीला सांगत असतात काहीतरी, हॉलमध्ये असतात ते दोघं. आबा म्हणतात रजनी लग्नाची आपल्याला सगळी तयारी करायला हवी आहे. आता तितक्यात म्हणजे ते दोघं बोलत असतात आणि मध्येच अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत कलाला सगळीकडे शोधत असतो. सगळीकडे त्याचं बघून झालेलं असतं आणि अद्वैत असं इकडे तिकडे बघत असतो. ते म्हणजे त्याला असं इकडे तिकडे बघताना बघून रजनी आणि आबा त्याच्याकडे बघायला लागतात की याचं चाललेलं काय आहे, हा कुठे बागडतोय असा. आबांना म्हणतो आबा खरेला कुठे बघितलं का, ती कुठे गेली. रजनी म्हणते अरे देवा, थोडा वेळ सुद्धा करमत नाहीये का बायकोशिवाय. तेवढ्यात लगेच अद्वैत म्हणतो नाही काकू तसं नाही, पण कुठे आहे अगं ती. तेव्हा रजनी म्हणते अरे ती बाहेर आहे तुळशीजवळ, सूर्यास्ताच्या आधी मंजिऱ्या काढायच्या असतात ना म्हणून मंजिऱ्या काढते. तेव्हा अद्वैत म्हणतो थँक्स. लगेच आता अद्वैत तिथून जातो पळतच. रजनी त्याला अडवते, म्हणते अरे थांब, पण अद्वैत कसला ऐकतोय. अद्वैत पोचूनही गेलेला असतो कलाकडे एव्हाना. कला आता तुळशीची पूजा करत असते आणि तुळशीच्या मंजिऱ्या तोडत असते आणि अद्वैत तिच्याकडे बघत असतो कलाकडे. म्हणजे ती किती गोंजारत असते तर तुळशीला, तर आता तो तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. आणि आता कलाचं ते होतं मंजिऱ्या वगैरे तोडून, ती आता मागे फिरते आणि आत जाऊ लागते. तितक्यात तिला समोर अद्वैत दिसतो. ती तिथेच थांबते. अद्वैत तिच्याकडे एकटक बघत असतो आणि कला लाजत असते नेहमीप्रमाणे, टिपिकल 90sचा रोमॅन्स. आणि अद्वैत तिच्याकडे बघत असतो. मग परत ती त्याला म्हणते की काय झालं चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो काय नाही,
आपण आपल्या लग्नाची अनाउन्समेंट केल्यापासून घरात सगळे किती एक्सायटेड आहेत ना, सगळे खुश आहेत. तेव्हा कला म्हणते हो खरंय. तितक्यात संध्याकाळी आता म्हणजे त्यांच्याच मागे, संध्याकाळची वेळ असते ना, त्यांच्याच मागे आता संगीता येते ऑटो घेऊन. ऑटो दरवाजासमोरच उतरलेली असते. संगीता म्हणते कले लवकर लवकर चल चल बॅग भर लवकर. तेव्हा कला म्हणते हो आलेच. आता अद्वैतच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि कलाच्या पण. अद्वैत आता म्हणतो नमस्कार, आलात तुम्ही, खरंच आलात? तेव्हा संगीता म्हणते हां. अद्वैत म्हणतो म्हणजे घेऊन जायला आलात का? तेव्हा संगीता म्हणते हो मग त्यासाठीच तर आले. तेव्हा अद्वैत म्हणतो मग उभे का आहात, या ना आत या. येते येते असं म्हणत आता संगीता आत येते. त्या रिक्षावाल्याला सांगते की दादा तुम्ही फिरवून घ्या रिक्षाला. आता संगीता आणि अद्वैत मध्ये येतात. अद्वैत म्हणतो बसा प्लीज. म्हणतो मी आलोच, जरा मी जरा बघून येतो, बसा तुम्ही, आलोच हां. आता अद्वैत लगेच कलाच्या मागे मागे जातो आणि हे सगळ्यांना कळतं, हसतात सगळे त्याला. इतक्यात आता सरोज तिथे येते आणि बसते. आता लगेच आबा म्हणतात विहीणबाई. आमच्या अद्वैतकडे बघून मला असं वाटायला लागलंय की उतावळा नवराच आहे की काय तो. लगेच संगीता म्हणते हो ना, तसं आमची कला सुद्धा उतावळी झालीये. म्हणजे कधी एकदा मापटं ओलांडून परत या घरात येते असं वाटायला लागलंय तिला. रजनी म्हणते आम्ही सुद्धा तशीच वाट बघतोय माहितीये का. आता कलाची पॅकिंग झालेली असते. कला तिचं वॉर्डरोब वगैरे बंद करते, पर्स घेते आणि ती बॅग वगैरे घेते, निघत असते. तोपर्यंत अद्वैत तिला दिसतो. ती अद्वैतकडे बघते, अद्वैत तिच्याकडे बघतो आणि दोघं जण खूप इमोशनल झालेले असतात. आता अद्वैत म्हणतो गरज आहे का जाण्याची? तेव्हा कला म्हणते अरे जावं तर लागेल, आई म्हणते तर. खरं तर मलाही सवय झाली आहे. तितक्यात अद्वैत म्हणतो माझी? कला आता लाजू लागते, ती काही बोलत नसते. ती लगेच आता तिची बॅग घेते आणि लगेच जाऊ लागते. दोघांच्या मध्ये बॅग येते आता आणि अद्वैत तिच्या जवळ येत असतो, पण कला मागे मागे जात असते. कला तिची वाट चुकवत असते, पण अद्वैत तिला जाऊच देत नसतो, तिची वाट अडवत असतो. कला त्याला म्हणते की चांदेकर जाऊ दे ना मला. तेव्हा अद्वैत तिच्या हातांवर आपले हात ठेवतो आणि म्हणतो नाही जाऊ देणार. तेव्हा कला म्हणते हे बघ मलाही नाही जायचंय, पण कायमचं यायचं असेल तर आत्ता तर जावं लागेल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू माझ्यापासून एक क्षणही दूर गेलीस ना की मला नाही आवडत. तेव्हा कला म्हणते का? आता तर अख्खा बेड तुझा आहे. पूर्वी मी माहेरी जायचे तेव्हा किती खुश व्हायचास तू, म्हणायचास की अख्खा बेड माझा, अख्खी खोली माझी. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे मग एक काम करतो, हा बेड पाठवून देतो मिसेस खरेंकडे, पण तू इथेच थांब. तेव्हा कला म्हणते वेडा आहेस तू, कोणी केलंय मला वेडा? तेव्हा लगेच कला म्हणते चांदेकर आता जाऊ दे ना, आई खाली वाट बघते. अद्वैत म्हणतो लवकर परत येशील ना? तेव्हा कला त्याला शाश्वती देते आणि म्हणते हो लवकर परत येईल. तेव्हा अद्वैत म्हणतो प्रॉमिस? ती त्याला परत प्रॉमिस करते. दोघांचे प्रॉमिसेस काही संपत नसतात, दोघांच्या गप्पा संपत नसतात. आता कला तिची बॅग घेऊन जाऊ लागते. तितक्यात अद्वैत म्हणतो थांब मी घेतो. आता अद्वैत तिची बॅग घेतो आणि कला जाऊ लागते. जाण्यापूर्वी कला अख्ख्या बेडरूमला ऑब्झर्व करत असते आणि अद्वैत तिला बघत असतो. सो आता त्यांचं तेच मस्त जाता येते. अद्वैत जाण्यापूर्वी कला आता जाण्यापूर्वी अद्वैतकडे बघते. ऑटोमध्ये कलाने तिची बॅग ठेवलेली असते. कलाला सोडण्यासाठी घराबाहेर सगळे आलेले असतात आणि कला आता त्याला बाय करत असते. जाण्यापूर्वी त्याच्याकडे बघत असते रिक्षात बसण्यापूर्वी आणि तो पण तिच्याकडे बघत असतो. दोघेही शांत असतात एकदम, काहीच सुचत नसतं त्यांना. आणि संगीता बाकी इतर कुटुंबीय सगळे त्यांना हसत असतात. कला आता अद्वैतला म्हणते चल चांदेकर बाय बाय. तेव्हा अद्वैत म्हणतो बाय. कला म्हणते येते हां. आता कला सगळ्यांना बाय करते. कला सगळ्यांना म्हणते येते मी. आणि आता कला ऑटोमध्ये बसते, सगळ्यांना बाय बाय करते. आणि आता अद्वैत बिचारा त्याच्या चेहऱ्यावरचाच रंग उडालेला आहे, कारण कलाच चालली म्हटल्यानंतर काय खरंय. आता सगळे चांगले चांगले लोक असतात, आता तिथे वांगले लोक यायला लागतात. म्हणजे सगळे खलनायक एका लाईनशीर त्यांच्या घराच्या बाहेर येऊन उभे राहतात. अनामिका, त्यानंतर रोहिणी, राहुल आणि नैना असे ते मस्त सिक्वेन्समध्ये उभे राहतात, जसं कारचं प्रेझेंटेशन होतं इथे. सो आता ते हसत असतात. कला अद्वैत बाय करत असतात एकमेकांना आणि बाय करताना कला आता अजून मागे वळून बघते ऑटोमधून. सगळ्यांना हसायला येत असतं तिथे आणि अद्वैत बिचारा शेवटपर्यंत ती जात नाही तोपर्यंत बाय 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 त्याचं चाललेलं असतं. आता आणि इकडे रोहिणी आता सगळ्यांसोबत म्हणत असते की आता ही कला गेल्यावर प्रॉपर्टीच्या पेपर्सवर अद्वैतच्या सह्या मिळणं अजून सोपं झालंय. अद्वैत मनोमन आता म्हणतोय की खरे तू काही क्षण नुसती डोळ्यासमोर नसली तरी कावरा बावरा होतो ग मी, म्हणजे व्हायला लागलो होतो. आणि आता इतके दिवस तुझ्यापासून लांब कसा राहू मला तर काहीच कळत नाही. आता कला बिचारी लाजत असते आणि संगीता हसत असते, तिला देवी आईला प्रार्थना करत असते. कला पण आता मनोमन पुटपुटत असते की चांदेकर आता तुझ्याशिवाय राहणं मला कठीण झालंय रे. हा काही दिवसांचा दुरावा सुद्धा नको वाटायला लागलाय. तर दुसरीकडे आता रात्रीची वेळ असते. रात्री खरेंच्या घरी आता कला गेलेली आहे राहायला आणि आता ते जेवणाला बसलेले असतात वाटतं. सो कला म्हणते की वाह आई काय भाजी झाली अगं, किती दिवसांनी खातीये मी. तुला सांगते तुझ्या हातची चव जगात कुठेही नाही.
चांदेकर असताना त्यालाही नक्की आवडली असते. तेव्हा लगेच संगीता म्हणते, म्हणजे जावई बापूंना अशी बटाट्याची भाजी आवडते का? तेव्हा कला म्हणते, अगं म्हणजे हल्ली तू वेगळे वेगळे टेस्ट करायला बनवतेस, हल्ली नवीन नवीन बनवायला लागली काहीतरी. सो मी जे बनवलं ते त्याला आवडलं तर तो खातो, नाहीतर आधी नुसता मला ओट्स दे, मला ब्रेड बटरच दे, असंच कर तसंच कर, हेच चाललेलं असायचं त्याचं. आणि कला जेव्हा हे सांगत असते ना, तेव्हा सगळे तिला हसत असतात. आणि तितक्यात दिनकरला हसता हसता ठसका लागतो. तो खूप खोकू लागतो आणि कला म्हणते, सावकाश बाबा, पाणी घ्या. दिनकर म्हणतो, काही नाही ग. कला म्हणते, काय 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 झालं तुम्हाला? तेव्हा दिनकर म्हणतो, अगं काही नाही, ती मिरची आली दाताखाली. तेव्हा कला म्हणते, काय सांगताय? अहो चांदेकरचं नाव घेतात, काय सांगताय? चांदेकरचं सुद्धा असंच आहे, त्याला अजिबात मिरची सहन होत नाही आणि गोड बघितलं की ताबा राहत नाही. तुला सांगते आई, त्याला शिरा इतका आवडायला लागलाय, तू आता तो आला की कर हा नक्की. तेव्हा संगीता म्हणते, नक्की करेल, माझे जावई बापू आहेतच गुणाचे. लगेच आता काजल कलाला चिडवत असते आणि म्हणते, वा वा वा. त्यात कला सुद्धा आता तिच्या बटाट्याच्या भाजीतल्या मिरच्या बाजूला काढत असते आणि संगीता हे नोटीस करते. संगीता म्हणते, कल्या हे काय ग, सगळं बाजूला काढून ठेवलंय, कोथिंबीर, कढीपत्ता, हे असं जेवायला शिकवलंय का तुला? आधी तर सगळं खायचीस तू, आणि हे काय आता? तेव्हा कला म्हणते, अगं ते चांदेकर. तेव्हा लगेच काजल म्हणते, काय? कला म्हणते, अगं आई चांदेकरला सवय, तो सगळं बाजूला काढतो, कोथिंबीर म्हणू नकोस, कढीपत्ता म्हणू नकोस, मोहरी म्हणू नकोस, जिरं म्हणू नकोस, सगळं 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 बाजूला काढून ठेवतो आणि तसंच खातो. मग त्याच्याबरोबर राहून मला पण आता तशीच सवय लागली. लगेच आता काजल म्हणते की आई, आपल्याला एक खंडाभर पाणी तरी दाजींकडे पाठवावं लागणार आहे. लगेच कला म्हणते, का? संगीता पण म्हणते, का ग? तेव्हा काजल लगेच म्हणते की अगं सारख्या उचक्या लागत असतील ना त्यांना. आता सगळे हसू लागतात. तेव्हा कला तिला मारते. काजल म्हणते की अगं बरोबर आहे ना, मग तू जेवायला बसल्यापासून आहे ना तायडे सारखं आपलं चांदेकर 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 चांदेकर, एवढं चांदेकर एवढंच बोलतेय, बापरे. लगेच आता आबा म्हणतात, कसं आहे ना, त्यांच्याबद्दल तुझ्या तोंडून कधी चांगलं ऐकायची सवय नाहीये ना आम्हाला, सारखं आपलं तू खुसट खुसट बोलत असतेस त्यांना. आज कस काय बुवा तू त्यांच्याबद्दल एवढं चांगलं बोलायला लागलेस, कळत नाही आम्हाला. तेव्हा काजल म्हणते की हो ना, बघा ना. लगेच संगीता म्हणते, अहो याला प्रेमात पडल्याची लक्षणं म्हणतात. लगेच काजल म्हणते, कुठे आमच्या दाजींसोबत कचा कचा भांडणारी चिडणारी तायडी आणि कुठे दाजींच्या प्रेमात पडलेली तायडी, बघा बघा. लगेच आता कला म्हणते, गुंड्या उगाच जास्त करू नकोस, ताई आहे मी तुझी. आई ना, सांग ना काहीतरी. दिनकर आता काजलला रागवतो आणि म्हणतो, ए काजल, असं बोलायचं नाही, कळत नाही का तुला? आणि हो, दाजींना कळलं की तू तुझ्या ताईला त्रास देतेस तर ते दंडुका धरून धरून हाणतील तुला, कळलं? लगेच आता कलाला कळतं की दिनकर मुद्दामून तिला रागवतोय, खोटं खोटं रागवतोय. दिनकर म्हणतो, का मारतील? तर आपल्या बायकोला त्रास दिला म्हणून ते तुला रागवतील. काजल म्हणते, अगदी बरोबर बोलताय बाबा तुम्ही. तेव्हा कला म्हणते, काय हो तुम्ही पण बाबा. काजल म्हणते, तायडे पण तुला खरं सांगू का, तुझं कसं झालंय माहितीये का, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. म्हणजे बघ ना, इथे आल्यापासून सारखं नुसतं दाजी दाजी दाजींबद्दलच बोलतेय, दाजींशिवाय करमत नाही आहे हिला इथे. आता सगळे हसू लागतात आणि काजल म्हणते, उफ ये तन्हाई, ओ हो. तेव्हा काजल म्हणते, लगेच आता इकडून तिला संगीता गुदगुल्या पाडत असते आणि तिकडनं काजल गुदगुदल्या पाडत असते. कला खूप ओरडत असते आणि नेमकं कला तर जेवता जेवता उठते आणि पळत सुटते. खूप लाजते ती, आणि ती म्हणजे लाजणंच खूप असतं तिचं, लाजायला येत असतं सारखं सारखं. ऑब्व्हियसली आता तिला चिडवल्यावर लाजणारच आहे ना. आणि आता ती लाजून बेडरूम मध्ये निघून येते आणि मनोमन म्हणते की मला खरंच चांदेकर शिवाय करमत नाही, असं झालंय की काय. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत कराच्या आठवणीत वेडा झालेला आहे आणि तो आता स्वतःशीच बडबड करतोय. तो म्हणतोय, खरे तुझ्याबरोबर लग्न झालं तेव्हा आयुष्य इम्पॉसिबल वाटायचं. तर इकडे कला सुद्धा आठवण काढत असते. सो कला पण म्हणत असते की अशक्य वाटत होतं खरंच तुझ्याबरोबर आयुष्य. आता अद्वैत म्हणतो, पण आता तुझ्याबरोबर आयुष्य स्वतः पॉसिबल वाटतंय. आता इकडे कला म्हणत असते की माझं तर आयुष्यच तू आहेस. म्हणजे ते दोघं आपल्या आपल्याच ठिकाणी असतात, पण मग त्यांचं बोलणं सिंकमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि इकडे राहुल काहीतरी बोलतोय वाटतं. आता राहुलचं म्हणणं आहे, अनामिका तुला काहीही करून अद्वैतची सही आणायची. तेव्हा अनामिका म्हणते, काही काळजी करू नका, मी करेन सगळं व्यवस्थित. आता अनामिका अद्वैतच्या रूममध्ये दिसते. म्हणजे दुसरीकडे अनामिका अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते आणि अद्वैतकडून कुठल्या तरी पेपर्सवर सह्या करून घेत असते. हा नेमका प्रश्न असा आहे की अद्वैतच्या लक्षात येईल का की हे पेपर्स कसले आहेत, तो पेपर वाचेल का आधी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतला जर कळलं तर तो काय रिॲक्ट करेल, किंवा जर समजा अद्वैतने सह्या करून दिल्या मग ते सगळे बेघर होतील का. जाणून घेण्यासाठी आपले डेली एपिसोड्स बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.
तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे कमेंट सेक्शन रीड करण्याची. त्यातून पहिली कमेंट आहे अंजली खरात. रोहिणी मुलगी म्हणून कलंक आहे. नैना सून म्हणून कलंक आहे. राहुल नातू म्हणून कलंक आहे. अनामिका सून म्हणून कलंक आहे. अनामिका स्वतःचे हात असताना दुसऱ्याच्या हाताने पाणी पिते. या सर्वांना घराबाहेर काढा, ते जगू देणार नाही यांना. बरोबर. ओके, त्यानंतर आहेत मेधा जोशी आहेत. थँक्यू सो मच अंजली खरात यांनी खूप आभाळभर कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत मला. थँक्यू सो मच. मला तुमची कमेंट आवडली. मेधा जोशी आहेत आणि उषा पवार आहेत. अजून रोशनी बैट. ओके. सुशीला मस्के आहेत. त्यानंतर आहेत शुभांगी बडेकर, विजया काटे, आनंद केसवानी. ओके, तुमची कालच्या व्हिडिओला कमेंटच नाही बघितली मी, बट ठीक आहे. आय एम ऑल्सो फिलिंग हॅपी. ओके. त्यांनी मेसेज रिसीव्ह केला आहे. ओके, त्यांनी हाईप्स. ओके, थँक्यू सो मच. नाती मराठी गेन 800 numbers. या ट्रू. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. Wish to be enlightened about my surprise contribution. Of course. You are. And then खूप छान असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि खूप छान असा त्यांचा प्रतिसाद आहे. त्यानंतरून ते म्हणतात की विल शेअर माय सेंटिमेंट्स सून अबाउट द एपिसोड ॲज आय एम करंटली बिझी विथ माय पर्सनल कमिटमेंट्स. ओके, एन्जॉय. तुमच्या भावना मालिकेबद्दलच्या किंवा तुमची मतं तुम्ही लवकरात लवकर सांगा किंवा आरामात सांगितली तरी चालेल, कारण मला माहिती आहे तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहात किंवा आपले रेग्युलर प्रेक्षक आहात, त्या फॅमिलीचाच एक पार्ट आहात. सो तुम्ही आता सध्या बिझी आहात. आय कॅन अंडरस्टँड. सो एन्जॉय. त्यानंतर सिकिंग ब्लेसिंग्स. ओके, गॉड ब्लेस यू टू. गॉड ब्लेस एव्हरीवन फ्रॉम माय साईड टू आर नाती मराठी फॅमिली. आणि आहेत तनुजा आहेर. त्या म्हणतायत की आबा तुम्ही साधे सरळ सोबर व्यक्ती आहात. तुमच्या घरात रजनी, सोहम, सरोज, कला, अद्वैत चांगले आहेत. बाकी सगळे टुकार आहेत. अरे बापरे. तनुजा आहेर संतापलेले आहेत वाटतं. त्यानंतर आहेत शालिनी जयगडे. त्या म्हणतात खरं तर तुम्ही गायिका व्हायला हवं होतं. अरे खरं बोललात अगदी. मी गाते सुद्धा. थँक्यू सो मच. खरं तर मी आहे ते पण. ओके, सो थँक्यू सो मच. तुम्ही ओळखलत मला आणि तुम्ही खूप छान सजेस्ट केलं की गायिका व्हायला हवं वगैरे. ऑफकोर्स ॲक्च्युली मी आहे. त्यानंतर आहेत अपर्णा धुमक. ओके, अपर्णा धुमक. त्या म्हणतात आयुष्यभर लग्नच करत राहावे, रिअलमध्ये पण आणि सिरियलमध्ये पण. यांना काही कामधंदे नाही, लोक बघतात म्हणून लोकांना तेच ते दाखवतात. नाही असं थोडी आहे. ॲक्च्युली स्टार्टिंगला खरंच त्यांचं लग्न खूप चुकीच्या सर्कमस्टन्सेसमधून झालं होतं. मे बी आता जर त्यांना नवीन सुरुवात करायची आहे तर मग पुन्हा नव्याने करायला काय हरकत आहे, नाही का? म्हणजे ठीक आहे, ही गोष्ट अनरिअलिस्टिक आहे, वास्तविकतेत तसं काही होत नाही, पण ठीक आहे ना, मालिका आहे ती. आता आपल्याला नवीन कारस्थानं आणखीन बघायला मिळतील, काय सांगावं. तर मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. जसं कालच्या व्हिडिओला ह्या कमेंट्स आल्या तशाच मला आजच्या व्हिडिओला सुद्धा कमेंट्स अपेक्षित आहे. त्यामुळे न विसरता तुमची मतं मांडा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.